रायगडमध्ये कारकून नाना कोरडेवर निलंबनाची कारवाई करण्यात आली। जिल्हा परिषदेच्या सीईओंनी कारवाईचे आदेश दिलेत। नाना हे झेडपीमध्ये वरिष्ठ सहाय्यक लिपिक होते। त्यांनी खोटी बिलं तयार करून परस्पर रक्कम स्वतःच्या आणि पत्नीच्या बँक खात्यावर जमा केली। प्राथमिक तपासात त्यांनी 1,19,00,000 रुपयांचा अपहार केल्याचं दिसतं। नंदुरबारमधल्या धडगावमध्ये 4 पोस्ट कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले। पोस्ट कर्मचाऱ्यांनी काही दिवसांपूर्वी उघड्यावर आधार कार्ड आणि इतर महत्त्वाची कागदपत्र फेकली होती। या प्रकरणी कर्मचाऱ्यांवर कारवाई झाली। वर्ध्यामध्ये विविध विकास कामांना मंजुरी प्रदान करण्याबाबत निवेदन देण्यात आले। केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याशी चर्चा करत खासदार अमर काळेंनी निवेदन दिले। कोल्हापूरमधल्या 753 दूध संस्थांवर प्राधिकृत अधिकारी नियुक्त केले जाणार आहेत। दूध संस्थांनी मतदार याद्या न दिल्यानं प्राधिकृत अधिकाऱ्यांची नेमणूक केली। सहाय्यक निबंधक सहकारी संस्था यांच्या बैठकीत हा निर्णय झाला। साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी नगरपालिका आणि नगरपंचायतींना शहर स्वच्छ आणि सुंदर बनवण्याचे निर्देश दिले। घनकचरा व्यवस्थापन, नाले गटार स्वच्छता, पथदिवे आणि शहर सौंदर्यीकरणावर लक्ष देण्याचं महत्त्व सांगितलं। राष्ट्रीय सॉफ्टबॉल संघातला खेळाडू फिजा सय्यद यांनी साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेतलं। दर्शनानंतर साईबाबा संस्थांच्या वतीनं त्यांचा सत्कार करण्यात आला। फिजा सय्यद या पश्चिम विभागीय राष्ट्रीय स्पर्धेमध्ये महाराष्ट्र संघाचं प्रतिनिधित्व करतात। नाशिककरांचं पाणी महागण्याची शक्यता आहे। पाणीपट्टीमध्ये वाढ केल्याचा महापालिकेचा प्रस्ताव आहे। त्यामुळे नाशिककरांना 1000 लिटर पाण्यासाठी 13 रुपये मोजावे लागण्याची शक्यता आहे। सध्या 1000 लिटरसाठी 5 रुपये द्यावे लागतात। ठाण्याच्या घोडबंदर भागातल्या रखडलेल्या कामांना सुरुवात झाली आहे। आदिवासी पाड्यांमध्ये जलवाहिनी टाकण्याचं आणि पाण्याच्या टाक्या उभारण्याचं काम सुरू आहे, तर पुढच्या 6 महिन्यात हे काम पूर्ण होणार आहे। थकीत पाणीपट्टी न भरल्यास पाणी बंद करण्याचा इशारा जलसंपदा विभागानं पुणे महापालिकेला दिला। जलसंपदा विभागाची 726 कोटींची पाणीपट्टी महापालिकेने थकवली आहे। ही रक्कम त्वरित भरावी, अन्यथा 25 फेब्रुवारीपासून शहराला धरणामधून दिलं जाणारं पाणी टप्प्याटप्प्यानं कमी केलं जाईल असा इशारा देण्यात आला। नाशिकच्या लासलगावमधल्या शिव नदी कचराकुंडी झाल्याचं पाहायला मिळतंय। घाणीच्या साम्राज्यानं शिव नदीकाठच्या परिसरातल्या ग्रामस्थांचं आरोग्य धोक्यात आलं। यामुळे शिवनदी स्वच्छ करण्याची मागणी केली जाते। टिटवाळातल्या ग्रामीण भागात खोदून ठेवलेल्या रस्त्यांमुळे नागरिक त्रस्त झालेत। गेल्या 15 दिवसांपासून जावईपाडा ते रुंदेकाळू नदीपर्यंतच्या रस्त्यावरचं काम बंद आहे। त्यामुळे प्रशासनाविरुद्ध नागरिकांनी संताप व्यक्त करत काम पूर्ण करण्याची मागणी केली आहे। ठाण्यातल्या शहापुरामध्ये गंगा जोगेश्वर देवस्थानचा रस्ता खोदल्यानं शिवभक्तांनी तीव्र नाराजी व्यक्त केली। या रस्त्यामुळे महाशिवरात्रीच्या काळात वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण होईल। त्यासाठी रस्त्याचं काम पूर्ण करावं आणि उर्वरित काम महाशिवरात्रीनंतर करावं अशी मागणी केली जाते। पंढरपूर शहरामध्ये गियाबारेचे 2 संशयित रुग्ण आढळले। त्या दोन्ही रुग्णांमध्ये गियाबारेची लक्षणं आढळली। त्या दोघांवर शहरातल्या एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। दरम्यान या घटनेनंतर आरोग्य विभाग खडबडून जागा झाला। जीबीएसनं नागपूरमध्ये दुसरा बळी घेतलाय। नागपूरमधल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात जीबीएसचा बळी गेलाय। 45 वर्षीय व्यक्तीचा जीबीएसनं बळी घेतला। या रुग्णाची प्रकृती गंभीर होती। दोन्ही हातपाय आणि चेहऱ्याला पक्षाघात झाला होता आणि निमोनिया झाल्यानं श्वास घ्यायला त्रास होत होता। मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात झालाय। अपघातात कंटेनर खाली चिरडून चालकाचा मृत्यू झाला। चालकाचं गाडीवरचं नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाल्याचा अंदाज आहे। अटल सेतू पुलावरून उडी मारून एका शिक्षकानं आत्महत्या केली। सेक्सटॉर्शनच्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्याची माहिती समोर आली। सेक्सटॉर्शनच्या जाळ्यामध्ये ओढून शिक्षकाकडे पैशाची मागणी केली जात होती। हा मृत शिक्षक अलिबागचा रहिवासी आहे। वर्ध्याच्या वरुड भागातल्या घरफोडी प्रकरणामध्ये 3 चोरट्यांना अटक केली। सेवाग्राम पोलीस स्टेशनच्या पथकाने ही कारवाई केली। आरोपींकडून रोख रक्कम, मोबाईल आणि अन्य ऐवज जप्त करण्यात आले। कोल्हापूरमध्ये कचरा उठावातल्या हलगर्जीपणाबद्दल कडक कारवाई करण्यात आली। मुख्य आरोग्य निरीक्षकासह 3 जणांना निलंबित करण्यात आलं, तर 7 जणांकडून दंड आकारण्यात आला। मुंबईच्या स्वच्छतागृहातल्या 7 जणांची कंत्राटं रद्द करण्यात आली। स्वच्छतागृहात जास्त पैसे आकारणी, देखभालीबाबतच्या तक्रारींची पश्चिम रेल्वेने गंभीर दखल घेत कारवाई केली। तसंच या प्रकरणात 21 लाखांच्या दंडात्मक आणि 11 लाखांच्या अनामत जप्तीची कारवाई करण्यात आली।
कर थकवणाऱ्या मालमत्ता धारकांना मुंबई महापालिकेनं दणका दिलाय। चांदिवलीतल्या 178 कोटींची मालमत्ता महापालिकेनं जप्त केली। मुंबई महापालिकेकडून 18 मालमत्ता जप्त करण्यात आल्या। 21 दिवसांमध्ये कर न भरल्यास मालमत्तांचा लिलाव केला जाणार आहे। मुंबई विमानतळावरून 6.28 कोटींचं सोनं जप्त करण्यात आलं। DRIनं सोनं तस्करी प्रकरणी 3 इराणी नागरिकांना अटक केली। प्रवाशांकडून तब्बल 7 किलो सोनं जप्त करण्यात आलं। महसूल गुप्त संचालनालयानं ही कारवाई केली। मिठी नदीच्या विकासाला आता गती मिळणार आहे। नदीवर आता पूर नियंत्रण दरवाजा बांधला जाणार आहे। पावसाळ्यामध्ये मिठी नदीला येणाऱ्या पुरातून मुंबईकरांची सुटका करण्यासाठी या नदीची विकास कामं हाती घेण्यात आली आहेत। सिंधुदुर्गमधल्या विमान सेवा गेल्या 3 महिन्यांपासून बंद आहे। तसंच हैदराबाद आणि बंगळुरू सेवा ही बंद झाली असून पुणे ते सिंधुदुर्ग सेवा आठवड्यातून केवळ शनिवारी आणि रविवारी सुरू आहे। या अनियमित विमान सेवेमुळे चिपी विमानतळ बंद होण्याची भीती आहे। केंद्र शासनाच्या PM ई-बस योजनेद्वारे देशातल्या विविध शहरांना विद्युत बसेस उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत। तर या ई-बस योजनेचा पहिला मान नागपूर महानगरपालिकेला मिळणार आहे। मे महिन्यामध्ये मनपाला 40 ई-बसेस प्राप्त होणार आहेत। मुंबईतल्या वरळीमधल्या BDD चाळीतल्या रहिवाशांसाठीच्या पुनर्विकसित 8 विंग बांधून तयार आहेत। मात्र या ठिकाणी राहण्यासाठी जाण्याकरिता पोलीस अडथळा निर्माण करतात। त्यामुळे म्हाडानं हा निर्णय बदलला नाही तर अधिकाऱ्यांना घेराव घालण्याचा इशारा रहिवाशांनी दिला। पुण्यातल्या इंदापूरमध्ये शरद कृषी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं। या कृषी महोत्सवामध्ये शेतकऱ्यांना नवनवीन तंत्रज्ञान पाहायला मिळणार आहे। आज राज्याचे माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी कृषी महोत्सवाला भेट देत तंत्रज्ञानाची माहिती सांगितली। राज्यातले साखर कारखानदारी अडचणीत आले। सुमारे 70 कारखाने आर्थिकदृष्ट्या डबघाईला आले। एकूण 32 साखर कारखान्यांची कर्ज थकीत असल्याची माहिती आहे। आर्थिक शिस्त न पाळल्यामुळे राज्यातले साखर कारखानदारी अडचणीत आल्याचं बोललं जात आहे। नंदुरबारमध्ये हवामानात सातत्याने बदल होत असल्यानं पपई पिकाला याचा फटका बसतोय। त्यामुळे पिकांची काळजी कशी घ्यावी असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला। दरम्यान सूर्यकिरण पपई फळावर पडू नये त्यासाठी गोणपाट लावून पिकांचं संरक्षण केलं जात आहे। यंदाच्या हंगामामध्ये कापूस उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे। गुजरात आणि उत्तर भारतातल्या कमी कापूस उत्पादनामुळे चालू सत्रामध्ये कापूस उत्पादन घटलंय। 2023-24च्या गेल्या सत्रामध्ये हे उत्पादन 327 लाख गाठी होतं। ठाण्याच्या शहापुरामध्ये एका महिलेनं अर्धा एकर शेतीमध्ये भेंडीची लागवड केली। या पिकातून 2 महिन्यात लाखांचं उत्पन्न मिळणार असल्याचं या शेतकरी महिलेनं म्हटलं। तसेच या शेतातली भेंडी बाहेर देशात एक्सपोर्ट केली जाते।